तर चल बरं सुनबाई, आज तुला कुठला पदार्थ शिकवत नाही, आज तुला सांगते जरा सेवेबद्दल बरं का. म्हणजे आपण करतो दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ सेवा मार्गातल्या सेवा. आपलं आराध्य दैवत आहेत स्वामी समर्थ महाराज आणि गुरुमाऊली. तर गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने का नाही आपल्याला 24 ऑक्टोबरपासून 3 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे दिवाळीमध्ये तर दिवाळीची लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे बरं का. तर ही सेवा का नाही आपल्याला लई साधी सोपी करून गुरुमाऊलींनी सांगितलेली आहे. त्याच्यासाठी मिळतो हे असा दीपावली संच. तेव्हा मिळतो बघा आपल्याला स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये जे स्टॉल असतात का नाही त्याच्यामध्ये तर 101 रुपये अशी त्याची किंमत असते बरं का. आणि ती असा ह्या पद्धतीचा असा जरा बॉक्स येतो आणि त्याच्यामध्ये का नाही काय काय आहे ती सगळं त्याच्यावर लिहिलेले बी असते बरं का. तर आता लक्ष्मी प्राप्ती करायची म्हणजे काय करायचं, लई पैसा मिळवायचा का, तसं नाही. जी काय आपल्याकडे लक्ष्मी आहे ती लक्ष्मी स्थिर व्हायला पाहिजे, सगळ्यांना समाधान लाभलं पाहिजे आपल्याला, म्हणून ही करायची सेवा. तर ही ना वर्षातून 2दा लक्ष्मीनारायण आपल्या पृथ्वीवर येते. एक तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी, त्या दिवशी पण लक्ष्मी कुबेर पूजन असते, आणि दुसरं दिवाळीचे लक्ष्मीपूजन असते का नाही त्या दिवशी. तर ही सेवा का नाही आपल्याला काल अष्टमीपासून म्हणजे 24 तारखेपासून चालू करायची आहे आणि 3 नोव्हेंबरपर्यंत करायची आहे. तर आता आपण त्याच्यात काय काय आहे ही सगळ्यांना सांगून तुला बी सांगते. त्या बॉक्समध्ये काय काय असते. आता तुझी आहे पहिली दिवाळी, तर लक्ष्मी प्राप्तीची सेवा ना लई भारी आहे. ह्याचा प्रभाव लई लोकांना चांगला आलेला आहे आणि ही मनोभावे केली का नाही सेवा तर लक्ष्मी प्राप्ती होती, घरात समाधान सुख शांती समृद्धी नांदती. आणि त्याच्यासोबत का नाही ही सेवा का नाही करायला बी लई अवघड नाही बरं का, लई सोपी आहे. तर आधी तुला दाखवते आता ह्याच्यामध्ये काय काय येतं आहे. तर पहिलं येतं आहे बघा ही पंचगव्य. नंतर आता ही साहित्य पण आपल्याला केंद्रामध्ये सगळं उपलब्ध होतं आहे बरं का. पण जी मनी भेटतात का नाही कमलगड्ड्याच्या माळेची ती सुट्टे भेटत नाहीत. तर ही आहे गोमूत्र उटणं आणि ह्याच्या सगळ्याची मी सांगते कसा कसा वापर करायचा. तर ही आहे गुलाबजल बरं का. तर आपण स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण जी लोक नवीन आहेत जसं का आता तुझी आहे पहिली दिवाळी म्हणताना आपण सगळ्याला सांगायचं आणि तुला बी सांगते आहे. तर हे आहेत बघा कमलगड्ड्याच्या माळेचे 16 मणी, मोजून 16 मणी येते त्या का बॉक्समध्ये. नंतर ती पहिले त्याच्या आधी दाखवलं ती आहे बघा हिना अत्तर. नंतर ह्यो आहे बघा धूप. तर हा धूप का नाही ह्याला सद्गुरू दशांश धूप म्हटलं जातं. हे आपल्या केंद्रामध्येच भेटतो, इकडं तिकडं कुठं भेटत नाही बरं का. आणि नंतर ही आहे विभूती, आणि विभूतीसोबत का नाही पिवळ्या रंगाच्या मोहऱ्या येतात, म्हणजे आपली काळी मोहरी असती आपण खातो ती फोडणीला, आणि ही आहे बघ पिवळी मोहरी. तर ह्यानी का नाही घरातली अलक्ष्मी काढण्याचा लय प्रभाव आहे. आणि त्याच्यासोबत येते ही पॉम्पलेट. तर गुरुमाऊलींनी का नाही आपल्याला ह्या पॉम्पलेटमध्ये सगळी सेवा नीटकी समजून सांगितलेली आहे बरं का. अगदी का नाही सकाळपासून म्हणजे काल अष्टमी 24 तारखेपासून सकाळी काय करायचं, परत सेवा कशी करायची, ही सगळं त्याच्यामध्ये डिटेल दिलेली आहे. ती आता जुने सेवेकरी जे असतील बायकांना त्यांना सगळं माहिती आहे, पण नव्या लोकांसाठी आपण आता की नाही एक एक गोष्ट सांगते. आता ही सेवा करायची म्हणलं तर ना सकाळी सकाळी म्हणजे 24 तारखेला कालाष्टमी आहे गुरुवारी. तर त्या दिवशी का नाही आपण सुगंधी उटणं जी आहे का नाही त्यांनी आंघोळ करायची, म्हणजे स्नान करायचं. आणि तसं तर आपण दिवाळीच्या दिवशीच फक्त त्यांनी उटणं लावून आंघोळ करतो, तसं नाही. तसं तर रोज बी केलं तर ना लई चांगलं आहे. तर पंचगव्य आणि ती सुगंधी उटणं आहे का नाही त्यांनी आपण आंघोळ करायची, आणि देवाला बी स्नान घातलं नाही ह्यानी ह्या उटण्यानी तरी बी चालतंय बरं का. नंतर आपण घरातल्या बायका आहोत का नाही तर ह्या बायकांनी साडी घालून हातामध्ये हिरव्या नाहीतर लाल रंगाच्या बांगड्या घालायच्या, आणि देवपूजा करते वेळेस का नाही आपलं जी देवीचं टाक आहे तर त्या टाकाला पहिलं पाण्याचा अभिषेक करायचा बरं का. आणि त्याच्यामध्ये गुलाबजल बी घालायचं, आणि तो अभिषेक का नाही एक वेळेस करायचा श्रीसुक्तचा नाहीतर 16 वेळेस करायचा आपल्या इच्छेनुसार. नंतर ती टाक पुसून घ्यायचं आणि त्याच्यावर करायचं कुंकुमार्चन. आता कुंकुमार्चनचं लय बरं झालं आहे सांगून, तरी पाहिजे असेल ना कुणाला, अगर तुला जर समजलं नाही तसं जर तू म्हटलीस तर मग कुंकुमार्चनचं बी सांगते. तर त्या दिवशी कसं करायचं ती बरं का. देवीला का नाही आपण जेव्हा अभिषेक करतो श्रीसुक्तचा त्यावेळेस
आंघोळ देवीला घातल्यानंतर अभिषेकाची ही नात तर बी लावायचं बरं का. आणि कुंकुमार्चन 5 बोटांनी करायचं. आणि तीच कुंकू आहे का नाही आपल्याला आता सेवेमध्ये 8 दिवस लावायचं, नाही तर तुम्ही रोज बी लावू शकताय. तर त्याचा लई प्रभाव आहे. त्याच्यानंतर का नाही त्या दिवशी संध्याकाळी काय करायचं, घर अंगण सगळं साफसूफ करून घ्यायचं, तुळशीपाशी पाणी मारायचं आणि आपलं जी प्रवेशद्वार असते का नाही तिथं बी पाणी मारायचं आणि रांगोळ्या काढायच्या. कुठल्या कुठल्या काढायच्या माहिती आहे का, लक्ष्मी पद्म, गोपद्म, लक्ष्मीची पावलं, नंतर स्वस्तिक आणि गायत्री पद्म. आता ही सगळं त्या पॉम्पलेटवर दिलेलं असतंय बरं का. रांगोळ्या काढून झाल्या की देवाला दिवा लावून घ्यायचा आणि आपण बसायचं सेवेला. तर कसं बसायचं माहिती आहे का, उजव्या हातात घ्यायची ती विभूती आणि त्या पिवळ्या मोहऱ्या आहेत का नाही त्यातली चिमूट घ्यायचं. आणि आपली रोजच्या सेवेचं काय उदबत्तीचं पडलेलं असते का नाही ती बी त्याच्यात मिक्स करायचं. आणि काय करायचं, 11 वेळेस कालभैरवाष्टक आणि 11 वेळेस वल्ग सुक्त घ्यायचं. तुम्हाला जमत नसलं तर 1-1 बाऱ्या घेतलं तरी बी चालतंय, पण ना ही लई मोठी सेवा असते, लई महत्त्वाची असती. 11 वेळेस घेतलं ना तर चांगलं बरं का. नंतर काय करायचं, 11 वेळेस झालं का नाही मग तिथून उठायचं आणि आपली जेवढी जागा आहे आपली वास्तू तिथं ती फुंकर मारायची सगळी ती विभूती ती पिवळ्या मोहऱ्या. आणि मग काय करायचं, परत हातपाय धुवून यायचं. आणि म्हणजे आपण घरातली अलक्ष्मी काढली बरं का ह्याचा अर्थ. आणि देवापाशी तुपाचा दिवा लावायचा आणि ती दशांश धूप आहे का नाही सद्गुरू दशांश धूप ती लावायचा, तुळशीला दिवा लावायचा, उदबत्ती लावायची, नमस्कार करायचा आणि परत देवापाशी येऊन बसायचं. नंतर काय करायचं माहिती आहे का, तिची मणी दिलेली आहेत का नाही कमलगड्ड्याच्या माळ्याचं त्याला होल नसते बरं का. आता आपल्याकडे माळ आहे त्याला होल असते. तुम्ही म्हणता त्या माळ्या जर जुना असल्या तर ती चालतात का, तर ती चालत नाही. ह्यातलेच घ्यायचे 2 मणी हातामध्ये, उजव्या हातात घ्यायचं, डोक्यावर पदर घ्यायचा, ती कुंकुमार्चनचं कुंकू लावून घ्यायचं. ती मणी काय करायचं, उजव्या हातात घ्यायचं आणि एकदम डाव्या हातात माळ धरायची. श्री स्वामी समर्थ महाराजांचा पहिल्यांदा जप करून घ्यायचा बरं का. 16 वेळेस षोडशी मंत्र, 1 माळ कमलाक मंत्र, ही सगळं नित्यसेवेमध्ये आहे बरं का. ही सेवा घ्यायची आपल्याला मणी उजव्या हातात धरून. नंतर ती काय करायचं, मणी ठेवायचं एका डब्बीमध्ये, म्हणजे तुपात भिजवून ठेवायचं, नाहीतर नुसतं तसं बी ठेवलं तरी बी चालतंय बरं का. अशी करायची सेवा आपल्याला लक्ष्मीपूजनच्या सकाळपस्तोर, म्हणजे आमोशापस्तोर बरं का. तर अमावस्याच्या दिवशी सकाळी सकाळी 2 हातात मणी घ्यायचं आणि ती सेवा करायची. आणि ती मणी सगळे तुपात भिजू घालायचे. मग एक हवनकुंड घ्यायचं, त्याच्यामध्ये का नाही गायची गौरी, आणि हवनकुंड नसलं तर मग आपलं ताट घमेलं नाहीतर मातीची कुंडी जी काय असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला हवन करायचं आहे, म्हणजे होम करायचा. तर हवनकुंडामधली का नाही अग्नी कसा पेटवायचा, आपल्या देवघरामध्ये जी समई दिवा चालू असते का नाही त्यानंच चालू करायचा. नंतर मग घ्यायचा आपल्या स्वामींची एक माळ, नाहीतर मग 11 वेळेस घ्या, 24 वेळेस गायत्री मंत्र, 16 वेळेस नवरनो मंत्र असं म्हणायचं. आणि तुपांनी स्वाहाकार करायचा. आणि मग तोपर्यंत का नाही ती 16 मणी जी भिजू घातलेली असतात का नाही तर ती मणी पण आपण स्वाहाकार करायचे. असं केल्यानंतर स्वाहाकार म्हणजे होमामध्ये सोडायचे. आणि असं केल्यामुळं का नाही घरामध्ये आपल्या आर्थिक चांगलं बरकत मिळती, मानसिक सगळ्याला शांतता मिळती, आध्यात्मिक चांगलं मनात चांगले विचार येतात, सकारात्मक वातावरण म्हणतो का नाही आजकाल तुम्ही लय म्हणता पॉझिटिव्ह ती पॉझिटिव्ह वाटतंय अशी सेवा केल्याने बरं का. आणि सगळ्या गोष्टी करायलाच पाहिजेत. देवाधर्माचं बी केलं पाहिजे, परत आध्यात्मिक बी राहिलं पाहिजे, परत तब्येतीच्या काळज्या बी घेतल्या पाहिजेत, आरोग्य बी चांगलं लाभलं पाहिजे बरं का. मग आरोग्य चांगलं लागण्यासाठी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी पूजन बी करायचं. आता आपण तुला त्या दिवशी पूजा सांगतेच मी कशी करायची. त्या दिवशी आपल्याला यमदीपदान बी करायचं आहे. आणि लक्ष्मीपूजनची पण पूजा मी तुला नीट समजून सांगणार आहे. पाडव्याच्या दिवशी काय करायचं, भाऊबीजेच्या दिवशी काय करायचं हे सगळं सांगते बरं का मी. नंतर जशी दिवाळी जवळ येईल का नाही तसं सगळ्या रोजच्या रोज तुला सेवा समजून सांगते. आता तुझं पहिलंच वर्ष आहे म्हणताना ही जी आहे का नाही सेवा, ही बॉक्समधली दीपावलीच्या बॉक्सची सेवा सांगितली आज. मग आता बाकीच्यांना पण आपण समजून सांगितलं आहे का नाही. काय कळलं नसेल ना तर तसं कमेंट करा. तुला पण सुनबाई कळलं आहे का, नसेल कळलं ना तर विचार चालू करायच्या आधी बी बरं का, अजून हाय टाईम विचारायला बी. आणि
मी काय म्हणते, कोणती बी सेवा करायला माझा लई आग्रह नाही, पण सगळ्यांनी मिळून करायची सेवा आहे. मला वाटलं सगळ्यांनी मिळून करावी म्हणून केलेला हा व्हिडिओ आहे आणि आमच्या सुनबाईला बी तेवढ्यात समजून सांगितलं आहे. तर तुम्ही सगळी बी मनापासून ही सेवा करा. आणला नसेल अजून दीपावली संचना तर लगेच घेऊन या. किती पण गडबडी असू द्या तुम्हाला, का वेळ नसू द्या, संध्याकाळी करायची आहे, सगळी घरी असते ती. त्यामुळं ना घरात शांतता, सुख, समाधान, सगळ्याला चांगलं आरोग्य लाभतं आहे आणि घरातलं वातावरण किती आध्यात्मिक होते. लेकरं बाळांना काही शिकवावंसुद्धा लागत नाही, आपोआपच लेकरं स्वामी समर्थ स्वामी समर्थ असा जप करते ती. असं आहे, घरामध्ये सगळ्यांनी मिळून आध्यात्मिक गोष्टी केल्या का नाही तर घराच्या सगळ्यांसाठी चांगलं असतंय. तर चला आता आणला नसला हा संच दीपावलीचा ना तर आपल्या जवळच्या केंद्रामधून घेऊन या. लई महाग बी नाही आणि ह्या सेवेला लई वेळ बी लागत नाही बरं का. पण त्याची प्रचिती आहे का नाही, माझा स्वतःचा अनुभव आहे. आता मी लई वर्ष झाले करते, लई चांगली येते आणि लई पैसा मिळावा म्हणून नाही, आपल्या घरातलं सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं, आपली जी काही लक्ष्मी आहे ती स्थिर राहावी म्हणून ही सेवा करायची आहे बरं का. आपल्यासाठी गुरुमाऊलींनी एवढं घरपोच दिलेलं आहे सगळं, तर मग करायला काय हरकत आहे. चला आता सगळे मिळून आपली ही दिवाळीची सेवा चालू करू. आता गुरुवारपासून करायची, अजून 3-4 दिवस आहेत. आणला नसेल संचना तर जरूर घेऊन या आणि आपल्या घरामध्ये ही सेवा नक्की करा. तर असं ही छोटीशी माहिती आहे आपल्या दीपावली संचमची. आमच्या सुनबाईंना समजून सांगता तुम्हाला बी सगळ्याला समजून सांगितलेली आहे. काही चुकलं असेल, काही राहिलं असेल ना तर माफ करा आणि काही समजलं नसेल, काय अजून माझ्याकडून समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी बी कमेंट करा. काय आता कमेंट सेक्शन आहेच की आपलं, काय कळलं नाही तर विचारण्यासाठी. चला आता आपण परत भेटणारच आहेत, रोजच्या रोज आपण भेटतोच नवीन रेसिपीसोबत. आमच्या सुनबाईंना मी समजून सांगत असते, त्याच्यात म्हणलं आता ही सेवा बी करणं गरजेचं आहे. सुनबाईला काय नुसतं स्वयंपाकच शिकवायचं आहे का, देव बी समजून सांगितलं पाहिजे का नाही, मग त्याच्यासाठी केलेला व्हिडिओ आहे. तर चला आता परत भेटू आपण. माझा आणि आमच्या सुनबाईंचा सगळ्यांना नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ.